टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. दादा मी जयसिंगपूरहून बोलतोय. बरं. जिल्हा जिल्हा मी खुद्द जतचा आहे. जिल्हा सांगली, तालुका जत येते. बर मी कामानिमित्त इकडं जयसिंगपूरला राहायला आलोय. बर विषय काय झालता, माझं ह्याचं कास्ट सर्टिफिकेट काढायसाठी एका माणसाला 1,500 रुपये दिलतो. बर मग ते मी दुसऱ्या माणसाकडनं काढून घेतलो आणि त्याला फोन केलो, मला आता कास्ट सर्टिफिकेट नको आहे आणि माझं पैसे माघारी द्या. बर मग देतो, आत्ता देतो, नंतर देतो, असं करून 5 महिने झाला आता. बर सारखं फोन करतोय आणि अगोदर उचलायचं, आता उचलून अलीकडं बर आणि सोडतो, आता सोडतो, नंतर सोडतो, पैसे नाही हा ते काही बी कारण सांगते. तीच म्हणून फोन केला तुम्हाला. मी पण बंजाराच आहे. बर कुठला आहे प्रॉपर? प्रॉपर मी गुटगीचा आहे. जतमध्ये गाव आहे छोटंसं. तांडा आहे का गाव आहे? तांडा आहे, लमान तांडा आहे. किती घराचं आहे? ते 100-150 घर आहे की सर दादा. बर. मग तिकडे तू कुठे गेलता म्हणला तू? आम्ही इकडं कामं लागतात म्हणून इकडे जयसिंगपूरला राहायला आलोय. जयसिंगपूरला. बर हा, कोल्हापूर जिल्हा, तालुका शिरोळ येते. बर मी कास्ट सर्टिफिकेट काढायसाठी पैसे दिलते आणि ते दिनाच. व्यसन नको, व्यायाम करा. बर तो शिक्षण चालू आहे तुझं? उटकीचा आहे, गवडाप्पा नाव आहे त्याचं. शिक्षण काय चालू आहे तुझं? शिक्षण मी ITला आहे. कुठे? मिरजला विठ्ठल पाटील कॉलेजला आहे. बर. ITला आहे. मग कशाला पहिले पैसे काढायला दिला तर आता कसं काय नको म्हणतोय? नाही, मी नको म्हणलो. तो काय म्हणलेला, काम नाही झालं तर मी पैसे माघारी देतो म्हणला तेव्हा. व्यायाम करा. मग लगेच मी काम नाही झालं का नाही, ते काय झालं तर दुसऱ्या एजंटकडे माझे डॉक्युमेंट थोडे कमी होते बर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी. बर मग अनेक त्याचा ओळखीचा कोणतं हे होतं साहेब. बर ती म्हणजे हे महसूल पुरावा म्हणून कुणाचा दाखला लागणार होता तो ह्याला जोडायला कास्ट सर्टिफिकेटला. बर मग ती काय होईना म्हणून मी दुसऱ्या एजंटकडनं जरा जास्त पैसे देऊन काढून घेतलो. बर मग नंतर तो म्हणला हो चालतंय आणि माझं देतो पैसे माघारी असं म्हणला. आता 4-5 महिने झालं देतो, आता देतो, नंतर देतो, पैसे नाही, दवाखान्यात आहे, कामात आहे, नंतर कॉल करतो, असं तसं काय म्हणते असं. येड्यात करतोय का फक्त? हा, येड्यात करतोय का फक्त? हा, येड्यात काढतोय. बर काल परवा दिवशी कॉल केलतो, सोडतोच काय बी परिस्थिती आणि सारखं फोन पे नंबर ह्योच आहे का, हे आहे का, त्याला स्कॅनर आणि फोन पे नंबर मी त्याला व्हॉट्सअप केलोय. मग त्याचा तुझं कुटुंब परिचय झाला? त्याचा माझा आमचा मामाचा मुलगा आहे तिथं हा त्या गावामध्ये. त्याला बी सांगितलं, ते बी काय एवढं लक्ष देणार मामाचा मुलगा. त्यानं मग काय लक्ष देणार? हम्म. मग तुला अगोदर कळायला पाहिजे ना. अडीच का 1,500 रुपये दिलास? 1,500 रुपये काढून घ्यायचे म्हणलं, 1,500 रुपये काढून घ्यायचं ना. दुसरं कशाला कॅन्सल केलं? 1,500 काढून घ्या म्हणजे तो लय दिवस लागते म्हटला इथं ह्याच्या आपल्या फॉर्म भरलेला मी ह्याच्यातनं. कास्ट सर्टिफिकेट ना? हा, कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं. कशाला उगाच येड्यासारखं वांदा करतोस? सांगायला आता पहिले काढून घ्यायचं नंतर देतोच म्हणते आणि काय सोडणार. आता आज काय बी करून प्रति सोडतो, गावात गेल्यावर असं काय बी कारण सांगते. नुसतं कारण सांगते का? होय. नाव काय तुझं? त्याचं गवडाप्पा नाव आहे. काय बी दादा काय बी करून सोडतो असं म्हणते आणि सोडतच नाही नंतर. गवडाप्पा म्हणून आहे. कुठला आहे प्रॉपर? प्रॉपर्टी उटकीचंच आहे. उटकी? हा, उटकी कुठं आलंय? उटकी जत तालुक्यात असते. जत तालुक्यात उटकी उमदी जवळ. सांगली जिल्हा येतोय, तालुका जत येते. आता फोन उचलू नका. माझा फोन उचलणार, दुसऱ्याचा नवीन मोबाईल लावलं का नाही नवीन नंबर ना तर उचलतोय. लोक लय कुड असतात रे बाळा. पहिले येड्यात काढतात, गोड गोड बोलून नुसतं येड्यात काढतात. काढायला पाहिजे. अगोदर पहिले चौकशी करायचं की बाबा हा माणूस खरंच करतोय का आपलं काम. मी खुद आमचं मम्मीचं माहेर उटकी म्हणून येते इथं जत तालुक्यात. तुम्ही सांगायला येते. आमचं वडिलांचं गाव कर्नाटक, म्हणजे आमच्या मम्मीला दिलंय कर्नाटकला, गदग म्हणून गाव आहे. वडील 2012ला वारल्यात. वडील वारल्यानंतर आम्ही इकडे आलो मामाकडं. मग जत तालुका दुष्काळ भाग आहे म्हणून इकडे जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यात कामं लागतात म्हणून शेतात. म्हणून आम्ही 10 वर्ष झाली इकडेच आहे जयसिंगपूरला.
अच्छा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये का? कोल्हापूर. काय करा तिथं काम करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये? शेती वगैरेच करते. मम्मी शेतात कामाला जातात आणि मी सुट्टी दिवशी कामाला जातोय आणि कॉलेज टायमाला कॉलेजला. बरं बरं. करायचं आता कुठलं डिप्लोमा चालू आहे मला तुझं? ITL आहे मी, वेल्डर ट्रेडला आहे. ITI चालू आहे का? होय. बिंदास करायचं. वय किती आहे तुझं? वय 20 चालू आहे की दादा. 20 चालू आहे का? होय. एकटाच भाऊ होतो. नाही, मी एकटा भाऊ आणि 2 बहिणी मला. लग्न झाले त्यांचं? एकाचं लग्न झाले आणि एकाचं ठरलंय त्याचं करायचं आहे. बरं बरं बरं. सगळं मम्मीने तू बघता? हा, मम्मीने मी बघतोय. जर हातभार मामा वगैरे लावतात. बरं बरं. जिद्द हारायची नाही, संघर्ष करत राहायचं. होय. करायचं जिद्द. संघर्ष करत राहायचं. एक ना एक दिवस कुठं यश भेटत असतो. होय दादा. होय. चांगल्या पद्धतीने आता अभ्यास वगैरे कर. आणि होय. तू कोण नाव काय मला त्याचं तू? गौडाप्पा म्हणून नाव आहे त्याचं. गौडाप्पा? आडनाव काय माहित नाही मला. गौडाप्पा. तुझं? माझं पवार, हरीश हनुमंत पवार. काय? हर्षल पवार? हा, हरीश पवार. हरीश पवार म्हणल्यावर ओळखील ना ते ना? मी ओळखते की. कुठला आहे ते? कोल्हापूर जिल्ह्यामधला आहे का सांगली जिल्ह्यामधला आहे तो? सांगली जिल्ह्यामधला आहे. बरं ठीक आहे. सांग नंबर त्याचा. थांबा हं. सांगू काय दादा? हा बोल. 96 96 04 04 29 29 85 85 66. 66. गौडा. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा गौडप्पा, बोला की. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हो नमस्कार दादा, बोला की. माझ्याकडे कंप्लेंट आली. ते हरीश पवारचे ते मुलांनी तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी काहीतरी पैसे दिले होते म्हणे. हा तर देऊ का? फोन पे करू काय दादा त्यांना? काय असं काय येड्यासारखं? मुलं तुम्हाला काहीतरी आशानं कॉलेजचे विद्यार्थी करतात, त्यांची आशा दूरदशा अशा करत नाही. आता फोन पे नंबर सांगा दादा, करून टाकू कार्ड. असं नाही करायचं. अशा दूरदशा कधीच करायचं नाही. तुम्ही कमसे कम 10 वेळेस त्यांना फसवले म्हणे. करतो 5 मिनिटात करतो, 10 मिनिटात करतो, 20 मिनिटात करता म्हणून. आता फोन पे नंबर सांगा दादा. हो, मी काय म्हणतोय दादा, तुम्हाला पोरं तुम्ही काढून दिलेले का एवढ्या पोरांचं? काय असं करताय तुम्ही? नाही नाही, केलं दादा. माझ्याकडे चुकलं सगळं. आजपर्यंत किती पोरांचं काढून दिलं? भरपूर काढून दिलं दादा. किती पोरांचं अंदाज? लय लय म्हणजे लय काढून दिलं. म्हणजे अंदाजे किती पोरांचं काढून दिलंय तुम्ही? 500 लोकांचं काढून दिलंय. मग ह्या मुलाचं का बरं काढून दिले तुम्ही? तिथं नाही आणत, त्यांचं नोंद नाही त्यांचं. मग असं काय हो दादा, मग ते पोरं बाहेर आता दादा आमचा माणूस, तुम्ही फोन पे नंबर सांगा, त्यांना देऊन टाकू, काय अडचण नाही. काय? तुमच्याकडे नंबर तुमच्याकडे फोन आला ना, विषय संपला. मला फोन पे नंबर द्या, देऊन टाका काय. हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत गौडप्पा. राहू दे दादा. नाही, मी काय म्हणतोय गौडप्पा, तुम्हाला कुठे काय मदत लागत असेल ना, तर तुम्ही मदत मागा, तुम्हाला आपण मदत करू. ओके दादा. ओके. अशा गरीब मुलं असतात, शाळेकरी विद्यार्थी, कॉलेजकरी विद्यार्थी असतात, त्यांना असं येड्यात काढू नका. दादा आता फोन पे नंबर सांगा की, काय अडचण आहे. चालेल, ठीक आहे, हरकत नाही. किरण आहे, पाठवून देतो मी. हा सर, बोला की. त्याला बोललोय मी. त्याला दारू पितोय का? हा, दारू पितोय का तो? तो थोडंफार घेते वाटतं ड्रिंक दादा. दारू पेत बोलत बसलो वाटतंय. दारू पेत बोलतोय तो. नाही तर बोला, पाठवून देतो मी असं म्हणून सांगतोय मला. फोन उचलला माझा तो. हा, लगेच पाठवून देतो मी असं म्हणतोय मला. असं येड्यात काढतो. हा, असं येड्यात काढतोय मी. एकदा म्हणजे 2 महिन्यापासून गोष्ट, मी दारू प्यालोय आणि नंतर कॉल करतो म्हटला, त्याच्यानंतर केलाच नाही कॉल ते पण. मी डायरेक्ट सांगते का मला, तुला दारू प्यायला कॉल करू नको म्हणून. काय लोक आहेत बघ. असंच गंडवायला आहेत. आता 5 महिने झाले दादा. म्हणजे असं भरपूर लोकांना येड्यात काढलं असेल. होय, ऑगस्ट महिन्यात मी पैसे दिले दादा. ऑगस्टलाच दिले. मी काय 1,500 सोडायचा, मी काय एवढं सावकार नाही. लोकांच्या नावात काम करून पोट भरायला दादा. बरोबर ना, काम करून 1,500 रुपये आपल्यासाठी लय मोठं आहे. असं नाही. 150 रुपयासाठी मी दिवसभर कामाला जातो. काय काम करतो? शेतात वगैरे काय बी काम, ऊस वगैरे लावायला असं. मग तेच ना, 1,500 रुपये आपल्यासाठी खूप मोठे आहे. होय. आणि तुम्ही सगळ्याला असं गंडवती करत बसते. त्याच्यासाठी मोठे नाही, पण 1,500 रुपये आपल्यासाठी खूप मोठे आहे. होय, खूप मोठे आहे. 5 महिने झालं असंच गंडवायला आहे मला. बोललोय मी त्याला, पाठवून देईल ते तुला. असं ते फ्रॉड माणसं गरीब मुलांना येड्यात काढत असतात रे. होय.
लय हे हरामखोर लोक असतात हे, आणि पोरं पण अशाची मारी देऊन टाकतात. होय, आणि वडील नसल्यामुळे मला काही एवढा अनुभव नाही मी बारक्यापणी म्हणजे एवढं काही मी डॉक्युमेंटच्या ह्याच्यात झंझटीत पडलोच नाही कवा. बर होईल बाबा काम, मी कर्नाटकचा आहे, डॉक्युमेंट थोडंफार कमी आहे, एजंटकडे काम होते, मी केलो असं काम. बर 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 मला जेड्यात काढायला आहे. देतो म्हणते माघारी, तुझं पैसे देतो म्हणते. हम्म. आता देतो, नंतर देतो, संध्याकाळपर्यंत पाठवतो असं म्हणते, आणि नंतर काय फोन बी लावत नाही आणि काहीच करत नाही. बर आता 1 महिनाभर झालं फोनच उचलायचं बंद झाले. बोललोय मी त्याला, आता देईल ते, माझा नंबर आहे, तिला मला फोन कर, त्याला बोलू आणखी. चालते सर, बघतो दादा, आणि उद्या बी कॉल करतो तुम्हाला, काय करते बघू. करेल, त्याला करून टाकेल तिनं. हां चालते, कॉल करतो मी नंतर तुम्हाला नाही दिला तर. ओके ओके.